तर संपूर्ण राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। यवतमाळमध्ये एसटी आंदोलनाला केराची टोपली दाखवण्यात आली। यवतमाळमधील काही एसटी चालक आणि वाहकांच्या वतीने आंदोलनाला केराची टोपली दाखवण्यात आली। यवतमाळ आगारातून एसटी बसेस सुटल्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळलेली आहे। तर एसटी बसेस उभ्या ठेवणं हा आमचा उद्देश नसून आमच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून धरणे आंदोलन असल्याचं कर्मचाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। आणि या एसटी कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। पाहूया। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एसटी कर्मचारी आंदोलनावरती गेले आहेत, धरणे आंदोलनावरती गेले। तर एकंदरीत पाहिलं तर यवतमाळमध्ये मोठ्या प्रमाणात आज सकाळपासून बसेसला सुरुवात झालेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकीकडे संप पुकारल्याने, धरणे आंदोलन पुकारल्याने या ठिकाणी जे आहेत बसेस बंद होत्या। मात्र आज सकाळपासून यवतमाळच्या बसस्थानकावरती जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बसेस सुरू झालेले आहे। संपकरांनी जे आहे तर संपाला केराची टोपली दाखवली का असा सवाल सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहे। एकंदरीत पाहिलं तर अनेक काल जे आहेत पोळ्याच्या सणाला काल प्रवाशांचे हाल झाले होते। मात्र आज प्रवासी जे आहेत आता बसेसमधून प्रवास करताना आपल्याला दिसत आहे। एकंदरीत पाहिलं तर काल दिवसभर बसेस बंद होत्या आणि आज बसेस चालू झाल्याने प्रवाशांच्या मनामध्ये आनंदाचा उत्साह सुद्धा या ठिकाणी पाहावयास मिळतोय। एकंदरीत पाहिलं तर अनेक रुग्ण असेल, नातेवाईकांना भेटण्यासाठी बसेस जे आहेत बंद होत्या, त्यांना भेटता आलं नव्हतं। मात्र आज सकाळपासून जे आहेत बसस्टँडवर गर्दी वाढल्याने एकीकडे जर पाहिलं तर आंदोलनकर्त्यांनीच केराची टोपली दाखवली का असा सवाल सुद्धा यावेळेस उपस्थित केला जात आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।